हाय हॅलो नमस्कार. आपण आज बनवणार आहोत रव्याच्या करंज्या. बारीक रवा वापरून करंजी केली आहे आणि छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे तुमची करंजी अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीतच होणार. बघा किती छान तयार झालेल्या आहेत. अगदी वाटीभर रव्यामध्ये भरपूर अशा ह्या करंज्या तयार होतात. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे जवळपास 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घातलं, मीठ घातलं आणि कडकडीत गरम करून तूप घेतलं आहे. मोहन घातलं वरून, मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची. कणिक भिजवल्यानंतर ही कणिक 12 तास फ्रीजच्या बाहेर आणि 12 तास फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे आपल्याला रवा कुटावा वगैरे लागत नाही. कारण बरेचदा काय होतं, करंजी करताना जेव्हा आपण रवा वापरतो त्यावेळेस तो रवा कुटून घ्यावा लागतो किंवा मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यावा लागतो. पण आपण अशा प्रकारे जर ही रवा व्यवस्थित भिजू दिला तर या पिठाला कशाच प्रकारचं कुटायची वगैरे गरज नाही. त्यामुळे मी झाकून ठेवला आणि नंतर दुसऱ्या दिवशी करंजी करायला घेतली आहे. सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा घेतला. रवा मोजून घ्या एखाद्या कपाने किंवा वाटीने, म्हणजे आपल्याला साखर व्यवस्थित वापरता येईल. त्यामध्ये 4 ते 5 चमचे गव्हाचं नॉर्मल आपण जे चपातीसाठी वापरतो ते कणिक घातलं आहे. म्हणजे हा जो रवा आहे तो मोकळा होत नाही, एकसंध होतो. त्यामुळे यामध्ये मी पीठ घातलं आहे थोडंसं. हलकासं गॅसची फ्लेम लो ठेवून हा रवा भाजून घ्यायचा. याचा कलर बदलू नाही द्यायचा आणि त्यानंतर थोडासा भाजत आला की त्यामध्ये मी 4-5 चमचे तूप घातलं आहे. खूप जास्त तूप घालायची सुद्धा गरज नाही. खूप छान अशा टेस्टी ह्या करंज्या तयार होतात. रवा भाजताना गॅसची फ्लेम मात्र अजिबात मोठी करायची नाही, लो फ्लेमवरच भाजून घ्यायचा. त्यानंतर जेवढा रवा होता तेवढंच मी तो खोबरं घेतलं आहे आणि काजू बदाम असे जवळपास 1 वाटी घेतलेले आहेत. काजू बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हलकीशी फिरवून घेते, याची जाडसर अशी भरड तयार करून घेते. हे बघा अशा प्रकारे. त्याचबरोबर एका साईडला रवा भाजणं सुरूच होता. कलर बदलला थोडासा आणि रवा छान असा खमंग भाजून झाला. एका ताटामध्ये काढून पसरवून ठेवला आहे. त्याच कढईमध्ये आपण किसून घेतलेलं खोबरं घालायचं. खोबरं छान काळ्या पाठाचं वापरायचं, म्हणजे खोबऱ्याला खवटपणा वगैरे नसला तर करंजीची चव छान होते. हलकासा खोबऱ्याचा कलर बदलला. त्यामध्ये काजू बदाम जी भरडून घेतलं होतं बारीकसं ते घातलं आहे. दोन्ही भाजून झालं होतं. वरती रव्यावर घातलं आणि पूर्णपणे गार होण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर मी इथं पिठी साखर घेतली आहे. पिठी साखर गाळून घेतली आणि जेवढा रवा होता तेवढीच पिठी साखर घेतली. पूर्णपणे गार झाल्यानंतर यामध्ये साखर मिक्स करायची. जर तुम्ही गरम असतानाच मिक्स केलं तर याला सारणाला पाणी सुटू शकतं. आपलं जे सारण होतं ते पूर्ण गार झालं होतं. मी त्यामध्ये नंतर साखर घातली आणि त्यानंतर थोडीशी विलायची पूड घातली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी 1 महिनाभर सुद्धा हे सारण टिकतं, पण शक्यतो 15 दिवसाच्या आतच सारण संपवावं, कारण विलायचीचा वगैरे जो स्वाद आहे तो नाहीसा होतो. त्यानंतर कणिक जी मळून ठेवली होती आपण रव्याची, त्याचे असे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि एका डब्यात झाकून ठेवले आहे. चला आता आपण करंजी करून घेऊया. नेहमीप्रमाणे करंजीचं जे कणिक आहे ते घेतलं. थोडंसं त्याला मैद्याचा हात लावून घेतला, पारी लाटून घेतली आणि त्यानंतर एका बाजूला असा हात ठेवायचा आणि यावरती हे सारण घालायचं. खूप छान खमंग असं हे सारण तयार झालेलं होतं. मस्त असं त्याचा विलायचीचा स्वाद वगैरे छान खमंग त्याचा सुवास सुटला होता. हलकासा पाण्याचा हात लावला मी आणि त्यानंतर ही जी करंजी आहे ती बंद करून घेतली. हाताने बनवू शकतात किंवा मग साच्याने बनवू शकतो. साच्याने जरासं पटकन तयार होतात आणि परत सर्व करंज्या एकसारख्या होतात. त्यामुळे मी फक्त तुम्हाला एकच इथं हाताने करून दाखवली. त्याचे एक्स्ट्राचं जे कणिक आहे ते काढून घेतलं, कट करून घेतले आहे. तयार केलेली करंजी एखाद्या सुती कपड्यामध्ये अशी झाकून ठेवायची, म्हणजे पूर्ण करंज्या तयार होईपर्यंत आधी केलेल्या करंज्या सुकत नाही. त्यानंतर परत एक पारी लाटून घेते. मी तुम्हाला साच्यामध्ये दुसरी करंजी करून दाखवते. आता जेवढा साच्याचा आकार होता त्यापेक्षा थोडीशी मोठी अशी पारी लाटून घेतली. तयार केलेलं सारण यामध्ये भरून घेते. मध्यभागी हलकंसं हाताने प्रेस करून घेतलं आहे, म्हणजे आपली जी करंजी आहे त्यामध्ये भरपूर असं सारण बसतं आणि करंजीची मेन टेस्ट तेव्हा छान येते जेव्हा आपण त्यामध्ये भरपूर सारण घालतो. हे बघा, फक्त सारण भरताना ते काठापर्यंत येणार नाही याची काळजी घ्यायची आणि हलकंसं पाण्याचा हात लावून घेतला. मी बंद करून घेतला साचा
आणि त्यानंतर एक्स्ट्राची जी कणिक होती ती काढून घ्यायची आणि तिचं पण लगेचच डब्यामध्ये ठेवायची, म्हणजे आपण तिला परत वापरू शकतो. हे बघा किती छान अशी करंजी तयार झालेली आहे. साच्यामध्ये बनवल्यामुळे पटकन होतात आणि भरपूर सारण भरता येतं. जेव्हा आपण हातावर करतो किंवा पोळपाटावर हाताने भरतो त्यामध्ये त्या मानाने सारण जरासं कमी भरलं जातं. दुसरी पद्धत दाखवते. हलकासा तिरपा करून घेतला आहे मी साचा आणि त्यानंतर करंजीचे ज्या कडा आहेत साच्याच्या त्या दाबून घेतल्या, सारण भरून घेतलं नेहमीप्रमाणे आणि परत एकदा अगदी थोडासा पाण्याचा किंवा दुधाचा सुद्धा हात लावता येतो याला, म्हणजे आपली करंजी जी आहे ती तेलात टाकल्यानंतर उघडायला नको. हे बघा बंद करून घेतली आणि अशा प्रकारे मी सर्व करंज्या आता तयार करून घेते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा दुसरी सुद्धा करंजी तयार झाली आहे. अशा प्रकारे मी सर्व करंजी तयार करून घेतल्या आणि या कॉटनच्या कपड्यामध्ये झाकून ठेवल्या होत्या. तेल गरम झालं होतं. तेल खूप कडकडीत गरम नाही, सावकाश तळून घ्यायच्या आणि हलका कलर बदलल्यानंतर उलट्या करून घेतल्या मी. अशा प्रकारे सर्व करंज्या एकदम अगदी कमी गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घेतलेल्या आहेत. हे बघा तयार केलेल्या करंज्या अगदी महिनाभर सुद्धा टिकतात, कारण आपण यामध्ये कशाच प्रकारचा पाक वगैरे वापरलेला नाही आहे. त्यामुळे रेसिपी अगदी सोपी आहे. व्यवस्थित रेसिपी फॉलो करा, तुमच्या करंज्या अगदी खुसखुशीत होणार, माझ्याकडनं गॅरंटी आहे. बनवून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 3:30 मुहूर्तातील एक मुहूर्त आहे. तुमची अक्षय तृतीया अगदी गोड होणार. लिहून घ्या माझ्याकडून. थँक्यू सो मच. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.